व्हॅलेंटाईनच्या नावानं यावर्षी आठवडाभर सेलिब्रेशन होत आहे, त्यामुळे गिफ्ट आर्टिकल्सची विक्री किमान 4 पटीने वाढली आहे. रसरशीत गुलाब, मोहक गिफ्ट्स, आपल्याला जे म्हणायचंय ते नेमकेपणे मांडणारी ग्रीटिंग्स आणि जोडीदाराला भावतील अशा अनेक गोष्टींचा शोध. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होतो तोच मुळी या वातावरणात. निमित्त असतं ते व्हॅलेंटाईन डेचं आणि ओढ असते ती लाडक्या व्यक्तीला आयुष्यभर लक्षात राहील अशी काहीतरी भेट देण्याची. यावर्षी मात्र हे सेलिब्रेशन होतंय आठवडाभर. एक काळ असा होता जेव्हा व्हॅलेंटाईन हा शब्द सुद्धा टाळला जायचा. आता मात्र त्याच्याच नावानं साजरा होतोय व्हॅलेंटाईन वीक, अर्थात प्रेमाचा सप्ताह. प्रेम ही भावनाच मुळी रंगीबेरंगी, त्यामुळे त्याच्या असंख्य रंगछटांनी भारलेलं वातावरण, तशाच गोष्टींनी भारलेल्या बाजारपेठा आणि भारलेले प्रेमवीर आठवडाभर वेगवेगळ्या डेटच्या निमित्तानं एकत्र आहेत. 7 तारखेपासून म्हणजे बरोबर आठवडाभरापूर्वी झाला तो रोज डे. तेव्हापासून रोजच प्रपोज डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि या सगळ्यांचा समारोप म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हणून होईल. नवीन एक तर रेकॉर्डिंग मग आलेला आहे, ब्लूमिंग फ्लॉवर म्हणून एक आहे, जे फ्लॉवर ओपन केलं की त्याच्यामध्ये लव्ह मेसेज आहे. ग्रीटिंग कार्ड्स वेगवेगळे आहेत, म्युझिकल ग्रीटिंग कार्ड्स, त्याच्यामध्ये सॉंग्स वगैरे आहेत. छोट्याशा ग्रीटिंग कार्डपासून ते मोठ्या गिफ्ट आर्टिकलपर्यंत, म्हणजे अगदी 30 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत अनेक गोष्टींच्या किमती आहेत. पण अशा सेलिब्रेशनमध्ये प्राइस टॅग पाहतोच कोण, असा प्रश्न आहे तरुणाईचा. एक काळ असा होता जेव्हा व्हॅलेंटाईन या शब्दाला सुद्धा विरोध झाला होता. आज व्हॅलेंटाईन डे साजरा होत नाही तर व्हॅलेंटाईन वीक साजरा होतोय आणि त्यामुळे 7 तारखेपासून रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डे असे 8 दिवस वेगवेगळे दिवस साजरे होत आहेत. साहजिकच गुलाबाची फुलं, टेडी बेअर, चॉकलेट, ग्रीटिंग कार्ड या सगळ्याचा खप वाढला आहे. केवळ एका व्हॅलेंटाईन डे दिवशी जो खप व्हायचा तो आता किमान 5 ते 6 गिफ्टपर्यंत वाढला आहे. प्रेमामध्ये गुलाबाच्या फुलाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे त्या बाजारपेठेतही लाखोंची उलाढाल होतीये. यावर्षी फुलांची आवक चांगली असल्यानं किमती मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत फारशा वाढलेल्या नाहीत. यावर्षी मागणी भरपूर असल्यामुळे मालाची आवक थोडी रेट थोडे कमी झालेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 200 रुपये 250 रुपये रेट झाले होते. ह्यावर्षी 150 ते 180 रुपयापर्यंत रेट गेले. प्रेमामध्ये किंमत महत्त्वाची नाही तर भावना महत्त्वाची. आयुष्यभर आठवणीत राहील असं काहीतरी शोधणाऱ्यांची गर्दी सध्या गिफ्ट आर्टिकल्सच्या दुकानांमध्ये दिसतीये. आकर्षक पॅकिंगमुळे अनेक वस्तू या वर्षानुवर्ष पाहिल्यानंतर पुन्हा घ्याव्याशा वाटतील अशा पद्धतीनं सजवण्यात आल्या आहेत. आठवडाभर खरेदी होत असल्यानं सगळ्याच वस्तूंचा खप हा किमान 4 पटीनं वाढलाय. साम टीव्ही, पुणे.